नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यातील कोतवालवाडीत एका बारूद फॅक्टरीत स्फोट झाला आहे। या स्फोटात 2 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत। नागपूर जिल्ह्यातल्या काटोल तालुक्यात कोतवालवाडी परिसरात एसबीएल बारूद फॅक्टरी आहे। या फॅक्टरीत रविवार दुपारच्या सुमारास भीषण स्फोट झाला। प्रत्यक्षदर्शींनुसार स्फोट इतका भीषण होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू आला। तर या स्फोटामुळे आजूबाजूच्या जंगलांनाही आग लागली, त्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती। अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूच्या गावातील मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले। तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फटाक्यांमध्ये वापरलं जाणारं बारूद या कारखान्यात तयार केलं जात होतं। अपघाताचं गांभीर्य पाहून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख हे देखील घटनास्थळी पोहोचले। स्फोटाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दारही पोहोचले। पोलीस, अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका आणि फॉरेन्सिक टीमला माहिती देण्यात आली। प्रशासनाच्या वतीने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। तर शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत बचाव कार्य सुरू होतं।